मी नुकतीच सोशल मीडियावरती मला एकाने आता ते पाठवलेलं मी पाहिलं, ती मला भेटलेले. मी त्यांच्या नोटिसीला उत्तर कायदेशीर देईन. त्याच्या बाबतीत व्यवस्थित मी माझा दौरा संपल्यानंतर मुंबईमध्ये नक्की बोलेन. त्यानंतर खालची भाषा वापरल्यामुळे अद्दल घडवणारच कायदेशीर कारवाई. मी सुद्धा त्या गोष्टीला तशा पद्धतीनं कायदेशीर गोष्टीला कायदेशीर उत्तर द्यायची माझी सुद्धा तयारी आहे. मी कुठेही चुकीचं बोललेलो नाही. मी त्या शब्दावरती आजही ठाम आहे. त्याच्यामुळं मला माफी मागण्याचा किंवा काही चुकीचं केलं अशी गिल्ट राहण्याचा प्रश्नच उद्भवत राहत नाही. मला त्यांनी नोटीस मला ज्यावेळेस भेटेल त्यावेळेस मी कायदेशीर त्या नोटिसीला नक्की उत्तर देईन. आणखीन भेटलेली मला नाही भेटलेली अजून. आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे. मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953420359. निलंगा मतदारसंघामध्ये आपण लढणार आहात का? राष्ट्रवादी सदस्य तयारी करते. त्या भागातल्या जनतेची मागणी आहे की निलंगा विधानसभामध्ये एक अँटी इन्कम्बन्सी स्थानिक आमदाराबद्दल चालू झालेली आहे. तो मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं सोडवून घ्यावा. त्या ठिकाणाहून आमचे 2 ते 3 लोक तयारी पण करत आहेत. जर भविष्यकाळामध्ये पक्षाकडे तशा पद्धतीची मागणी ही आम्ही करणार आहोत. तो मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडवून घ्यावा अशी पद्धतीची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं करण्यात येईल. आणि पक्षानं जर आदेश दिले तर निवडणूक लढण्याची तयारी आमची आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.